हॅलो नमस्कार. आज आपण महत्त्वाची जाहिरात पाहत आहोत. सोबतच इतर जाहिरातीसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आपण या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया आता सबस्क्राईब करा, कारण या ठिकाणी तुम्हाला केवळ शैक्षणिकच नव्हे तर इतरसुद्धा महत्त्वाच्या जाहिराती पाहायला मिळतील, जेणेकरून इतर उमेदवारांचंसुद्धा या ठिकाणी भलं होईल अशी अपेक्षा करतो. पहिली जाहिरात पाहूया. म्हाळसादेवी चॅरिटेबल सोसायटी, जठारपेठ, अकोला. रजिस्टर नंबर महाराष्ट्र 4787 अकोला F3973 द्वारा संचालित परमपूज्य डॉक्टर हेडगेवार माध्यमिक शाळा जठारपेठ अकोला वर्ग 8 ते 10वीसाठी शासन मान्यता प्राप्त 80% अनुदानित या शाळेत खालील पदे भरायची आहे. मुख्याध्यापकाचं पद आहे 1 खुला प्रवर्गातून. BA किंवा BSc किंवा MA किंवा MSc BEd पाहिजे. कमीत कमी 5 वर्षाचा सहाय्यक शिक्षक असणे आवश्यक आहे. त्याचा अनुभव असायला पाहिजे. वेतन व भत्ते शासकीय नियमानुसार मिळणार. दुसरं जे पद आहे सहाय्यक शिक्षकाचं आहे 1 विमुक्त जाती अ म्हणजे अ साठी आहे. BA किंवा BSc BEd पाहिजे. 80% अनुदानित आहे. लक्षात ठेवा, अनुभव मागितला नाही. या ठिकाणी शासकीय नियमानुसार वेतन व भत्ते दिला जाईल. तिसरं आहे जागा ते आहे PRO म्हणजे क्लार्कसाठी आहे 1 जागा. आणि ओपन कॅटेगरीसाठी म्हणजे कसं सर्व कोणत्या कॅटेगरीत चालते. या ठिकाणी BSW असो की MSW असो की MSCIT टायपिंग मराठी व हिंदी या सर्व गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आणि महिला असल्यास प्राधान्य. ओके, महिला व अनुभवी जर असले तर प्राधान्य असल्याचं म्हणणं आहे. आणि वेतन व भत्ते हे अनुभवानुसार देणार. ओके, 80% शाळा आहे. तर इच्छुक उमेदवारांनी आपले आवेदन प्रमाणपत्राच्या छायाप्रतीसह शाळा कार्यालयात सकाळी 10 ते 2च्या वेळेत सादर करून खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा. क्रमांक: स्थळ श्री म्हाळसा नारायणी पब्लिक स्कूल, स्टेट बँकेजवळ जठारपेठ अकोला. मोबाईल नंबर दिलेला आहे 5x8 म्हणजे 8888845341. ओके, ही जाहिरातसुद्धा 30 नोव्हेंबर 24ला लोकमत. सरळ तुम्हाला नाव दिसतेच. ओके, नंतर या ठिकाणी आता आपण दुसरी जाहिरात पाहत आहोत. ही दुसरी जाहिरातसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. बघा, ही स्वर्गीय श्री S.B. पुरुषोत्तम कॉलेज ऑफ फार्मसी D.Pharm अँड B.Pharm तालुका पातूर जिल्हा अकोला. जुना ITI परिसर बाळापूर रोड पातूर. खाली रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. या ठिकाणी बघा, रिकामं राहण्यापेक्षा काहीतरी उद्योग करणे केव्हाही चांगलं आहे. तुम्हाला आधीच सांगितलं, आता सांगतो. प्राचार्याचं 1 पद आहे M.Pharm PhD. सहाय्यक प्राध्यापकाचे M.Pharm असलेले एकंदरीत 4 पदे. ग्रंथपाल B.Lip किंवा M.Lip 1 पद. वरिष्ठ लिपिकाचं M.Com प्लस टायपिंग असलेलं 1 पद. कनिष्ठ लिपिकाचं BA पाहिजे 1 पद. नंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ D.Pharm किंवा BSc असेल तर चालेल 4 पदे. प्रयोगशाळा सहाय्यकाचे HSC विज्ञान म्हणजे 12वी विज्ञान असेल तर चालेल 4 पदे. शिपाई जे आहे त्याचे HSCसाठी 2 पदे. चौकीदार 6वी वर्ग पास पाहिजे 2 पदे. ओके, शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि वेतनश्रेणी UGC PCI नामानुसार राहील. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे घेऊन दिनांक 7 डिसेंबर 2024च्या अगोदर महाविद्यालयात येऊन भेटावे. महिला उमेदवारास प्राधान्य राहील. बघा, सगळीकडे महिला उमेदवारास प्राधान्य दिलेलं आहे. 9822333773 समजलं. अशा प्रकारे फोन नंबर दिलेला आहे. तशी दुसरी जाहिरात होती मित्रांनो, आपण जरा आरामात घेऊन राहिलो आहे. शिरपूर एज्युकेशन सोसायटी शिरपूरची तिसरी जाहिरात आहे. वॉक इन इंटरव्ह्यू दिसतं आहे. आणि विशेष करून सांगतो, या जाहिरातीला तुम्ही स्किप करू नका. आजकाल गव्हर्नमेंट नोकऱ्या मिळणार नाही. कंत्राटी बेसिसवर तुम्हाला शासन राबवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. ओके, त्या कंत्राटी बेसिसवर 15,000 रुपयामध्ये तुम्ही कुत्तेखानी करण्यापेक्षा अशा संस्थेमध्ये, नानगरांच्या संस्थेमध्ये तुम्ही जा, काम करा असं मला वाटते. त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला 15,000 ते 20,000 पगार मिळू शकते. ह्या ठिकाणी प्रायमरी टीचरचं पद आहे फॉर इंग्लिश मीडियम स्कूलसाठी. BA किंवा MA BEd असं त्यांनी मागितलं. ओके, BSc असेल तरी चालेल, BSc DEd असेल तर चालेल किंवा MA DEd असेल चालेल इंग्लिशसाठी. सेकंडरी टीचरचं पद आहे ट्रेंड ग्रॅज्युएट टीचरसाठी. BSc BEd मॅथ्स अँड सायन्ससाठी. BA BEd हिंदी मराठीसाठी.
BA BEd इंग्लिशसाठी असे एकंदरीत 3 पदे राहिली या ठिकाणी. ओके. नंतर तिसऱ्या नंबरच्या कॉलममध्ये बघूया आपण या ज्युनियर कॉलेजसाठी आहे, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट टीचरसाठी. आधी 10 ग्रॅज्युएट टीचर होतं, म्हणजे 6वी ते 8वीपर्यंत, 8वी ते 10वीपर्यंत. ओके. आता हे ज्युनियर कॉलेजसाठी आहे, म्हणजे 11वी 12वीसाठी MSc BEd फिजिक्स पाहिजे, ME BEd इंग्लिश पाहिजे. नंतर IT टीचर पाहिजे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीवाला, त्याला BSc कम्प्युटर, MSc कम्प्युटर किंवा BCA किंवा MCA असं कोणतंही असलं तरी चालेल. काइंडली नोट म्हणते, इंटरेस्टेड एलिजिबल कॅन्डिडेट्स शुड अटेंड द इंटरव्ह्यू ऑन संडे 8 डिसेंबर 2024. तर तुम्हाला 8 डिसेंबरला 2024ला ओके, ज्या विद्यार्थ्याला इंटरेस्ट आहे, रस आहे, असे पात्र उमेदवार या ठिकाणी मुलाखतीस उपस्थित राहू शकतील सकाळी 9 वाजता. सोबतच संपूर्ण बायोडेटा असायला पाहिजे. ओके. आणि लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटो असायला पाहिजे, अर्लिस्ट म्हणजे लेटेस्ट, आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स ॲट द टाईम किंवा ॲट द ॲड्रेस मेन्शन अबाव. आणि ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहे वर नमूद केल्याप्रमाणे तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. कॅन्डिडेट्स विल बी सिलेक्टेड ऑन द बेसिस ऑफ रिटन टेस्ट इंटरव्ह्यू. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ओके रिटन एक्झाम द्यायची आहे आणि मुलाखत द्यायचे रिटन टेस्ट अँड इंटरव्ह्यू. ठीक आहे. या ठिकाणी तुमचा डेमो होणार नाही. प्रेफरन्स विल बी गिवन टू एक्सपिरियन्स पर्सन्स, म्हणजे अनुभवी विद्यार्थ्याला, अनुभवी कॅन्डिडेटला पसंती दिला जाईल. यस शॅल ऑफर अँड शिरपूर एज्युकेशन सोसायटी शॅल ऑफर अँड ॲट्रॅक्टिव्ह सॅलरी फॉर एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्स. अनुभवी उमेदवारास शिरपूर एज्युकेशन सोसायटी ओके आकर्षक पगार देणार असे त्यांनी सांगितलं. प्रेसिडेंटची सही आहे. ऑनरेबल श्री अमरीशभाई पटेल ओके MLC आहेत, शिरपूर एज्युकेशन सोसायटी शिरपूर. तर ही होती आपली महत्त्वाची जाहिरात. परत या ठिकाणी तुम्हाला अनेक महत्त्वाची जाहिराती दाखवण्यात येईल, पण व्हिडिओ मोठा होईल. ओके. म्हणून सध्या आपण या ठिकाणी मी तुम्हाला परत सांगतोय 7 मिनिटाचा व्हिडिओ झाला. आता पुन्हा मोठी जाहिरात पाहूया. हे पटापट घेतो, 10-15 मिनिटापर्यंत होऊन जाते. हे नाशिक ग्रामीण संस्था प्रसारक मंडळ ब्रह्मा व्हॅली कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स affiliated to University of Pune, approved by Government of Maharashtra. Applications are invited for the following post in Nashik city, स्पेशली नाशिक शहरासाठी. ओके असं त्यांनी म्हटलेलं आहे. बघा पटापट घेऊ. प्रिन्सिपलचं एक पद आहे. असिस्टंट प्रोफेसर या ठिकाणी सर्व असिस्टंट प्रोफेसरचे पद आहेत, कारण सिनियर कॉलेजसाठी आहे. तर बघा, असिस्टंट प्रोफेसर इन मराठी 1 पद, असिस्टंट प्रोफेसर इन इंग्लिश 2 पदे, असिस्टंट प्रोफेसर इन हिंदी 3 पदे, असिस्टंट प्रोफेसर इन हिस्ट्रीसाठी 1 पद, असिस्टंट प्रोफेसर इन इकॉनॉमिक्ससाठी 2 पदे, असिस्टंट प्रोफेसर इन पॉलिटिक्ससाठी 1 पद, असिस्टंट प्रोफेसर इन सोशलॉजीसाठी 1 पद, असिस्टंट प्रोफेसर इन कॉमर्सचे 3 पदे, असिस्टंट प्रोफेसर इन केमिस्ट्रीचे 4 पदे, असिस्टंट प्रोफेसर इन झिओलॉजीचं 1 पद. ओके, झिओलॉजी झालं. असिस्टंट प्रोफेसर इन मायक्रोबायोलॉजीचं 1 पद, असिस्टंट प्रोफेसर इन बॉटनीचं 1 पद, असिस्टंट प्रोफेसर इन एन्व्हायरमेंटल सायन्सचं 1 पद, असिस्टंट प्रोफेसर जिओग्राफीचं 1 पद, लायब्ररीयन MSc नेटसेट 1 पद, चीफ अकाउंटंट MCOM किंवा MBA फायनान्समध्ये असेल 2 पदे, रजिस्ट्रारचं MA किंवा MCOM किंवा MSc असेल तर 1 पद, ऑफिस सुपरिटेंडंट MA MCOM किंवा MSc असेल तर 1 पद, अकाउंटंटचं MCOM किंवा BCOM असेल 3 पदे. ओके, असे बघा भरमसाठ पदांची जाहिरात आहे. खूप मोठी खतरनाक जाहिरात दिसते मित्रांनो नाशिकसाठी. ओके, क्वालिफिकेशन अँड अदर कंडिशन्स आहे. ॲट्रॅक्टिव्ह सॅलरी फॉर डिझर्विंग कॅन्डिडेट्स ॲज पर 7th पे. 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला ॲट्रॅक्टिव्ह सॅलरी दिला जाईल असं ते लिहिलं त्यांनी. क्वालिफिकेशन ॲज पर UGC सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी पुणे अँड गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रांना तुमचं शैक्षणिक पात्रता UGCच्या नियमानुसार पाहिजे. सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीने नेमून दिलेला व महाराष्ट्र शासनाने नेमून दिलेल्या ओके प्रमाणानुसार तुम्हाला या ठिकाणी गुणवत्ता सादर करावी लागेल. Complete applications along with your full resume and necessary documents should be sent to the following address or mail within 7 days from the date of published advertisement. 7 दिवसाच्या आत जाहिरात प्रसिद्ध झाली तेव्हापासून 7 दिवसाच्या आत संपूर्ण अप्लिकेशन्स म्हणजे पूर्णपणे तुम्हाला अर्जासहित जे जे डॉक्युमेंट्स आहे आवश्यक डॉक्युमेंट्स आहे त्याला आपण नेसेसरी म्हणतो ते रिझ्यूमसहित नेसेसरी डॉक्युमेंट तुम्हाला पाठवायचे आहे. ओके, ठीक आहे. एक तर मेलवर पाठवा. हा दिलेला ॲड्रेस दिलेला आहे या ठिकाणी. ओके, मेल न पाठवा म्हणजे पोस्टाने पाठवायचा अर्थ होतो. 11 कृष्णा विहार अपार्टमेंट बिहाइंड HDFC हाऊस शरणपूर लिंक रोड नाशिक
4220005 हा मोबाईल नंबर पण दिलेला आहे बघा. प्रत्येकाने या ठिकाणी मोबाईल नंबरचा आपल्याला संदर्भ दिलेला आहे. फोन नंबरसुद्धा दिलेला आहे. हा मोबाईल नंबर आहे, हा फोन नंबर आहे, हा मेल आहे. या मेलवर ईमेल ID म्हणतो त्याला पाठवावा. डॉक्टर धनीशा पानगव्हाणे पाटील, व्हाईस प्रेसिडेंटसुद्धा 30 नोव्हेंबर 2024ला जाहिरात आलेली आहे. ही होती मोठी जाहिरात 5व्या नंबरची. ठीक आहे मित्रांनो, जाहिरात मोठी होऊ शकते म्हणून तुम्हाला सांगू शकतो. इथं थांबतो. जाहिरात आवडली नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया अशा महत्त्वाच्या पुढील जाहिरातीतून. तुम्हाला धन्यवाद.